एक मिनिट, हा प्रतीकचा नंबर आहे ना? हो. मग तू कोण आहेस? मी इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अच्छा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट आहेस काय? हा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अदानी एमपीएल आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच शरद पवारांनी शाब्दिक खेळ केली आहे. राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण मतं मिळत नाहीत, उलट उद्धव ठाकरे गर्दी मतांमध्ये बदलतात असं शरद पवार अनौपचारिकमध्ये बोलले. पण त्यावरून पवारांनी मिठाचा खडा टाकल्याचं मंत्री संजय शिरसाट म्हणाले. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. महाराष्ट्राच्या मनात आहे त्याप्रमाणे होणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यातच शरद पवारांनी मोठ्या खुबीनं त्याचं उत्तर दिलं. दोघे बंधू एकत्र आल्यास मुंबई महापालिकेमध्ये काय परिस्थिती असेल असा प्रश्न अनौपचारिक चर्चेवेळी पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर त्यांनी राज ठाकरे यांच्याकडून गर्दी मतांमध्ये परिवर्तित होत नाही असं म्हटलं. आतापर्यंतचा अनुभव असा आहे की राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होती, मात्र त्या गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन होत नाही, मनसेला मतं मिळत नाहीत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्ये होणारी गर्दी मतांमध्ये परिवर्तित होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ते दिसून आलं आहे. तर असं वक्तव्य करून शरद पवारांनी मिठाचा खडा टाकल्याचं शिंदेचे मंत्री शिरसाट यांनी म्हटलं. अनेकीकडे शरद पवार साहेब म्हणतात की राज ठाकरे यासाठी नकोय, असंच त्याचा अर्थ होतोय की त्यांच्या सभेला गर्दी होते परंतु मतात परिवर्तन होत नाही. म्हणून मिठाचा खडा टाकायचं काम शरद पवारांनी अलगद केलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि तरी उभाठाने जर ते ऐकलं नाही तर शरद पवार साहेब त्यांच्यापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत असं शिंदेच्या शिवसेनेचे नेते सांगतात. आणि जरी एकत्र आले तरी त्याचा परिणाम होणार नाही असं एकनाथ शिंदे सुद्धा म्हणतात. मात्र त्याचवेळी शिंदेच्याच शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांनी पार्टी लाईन सोडून वेगळी प्रतिक्रिया दिली. ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिवसेना एकसंध होईल आणि ठाकरे बंधूंसोबत शिंदेंनी सुद्धा जावं असं कीर्तीकर म्हणाले. मतपरिवर्तन करण्याची ताकद राज ठाकरेंकडे आहे, उद्धव ठाकरेकडे तर आहेच आहे. पण हे दोन भाऊ एकत्र येऊन शिवसेना एक संघ होईलच, परंतु खऱ्या अर्थाने लोकाभिमुख जनतेला जे हवंय ती शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेने सुद्धा यांच्यासोबत येऊन एक भक्कम अशी शिवसेना उभी केली पाहिजे. आम्हाला दोन्ही शिवसेना, भाजप प्रणित किंवा काँग्रेस प्रणित शिवसेना, त्याऐवजी आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना आहे ही आम्हाला प्रमाण आहे. उद्धव ठाकरेंची नस नस मी ओळखतोय. दोन भाऊ एकत्र येण्यासाठी सगळ्यांना आनंद होईल ना. पण हे काम जे आता जे चाललंय उद्धव ठाकरेंकडनं ते फक्त वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी चाललंय. कुठलाही राज ठाकरेंच्या बाबत असता आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, ओलावा आहे अशातला काही भाग नाही. एकत्र येण्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोघेही सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे यांची नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे. तर राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पण अजूनही चर्चा यासाठी पुढे गेली नाही, कारण दोघेही एकमेकांकडून प्रस्तावाची वाट पाहत आहेत. रोज सकाळी 9 वाजता भोंगा कोण वाजवतंय? आम्ही वाजवतोय का ते वाजवतंय? जे भोंगा वाजवतात त्यांनी प्रस्ताव तयार करावा. आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठलीही चर्चा चालू नाहीये. अत्यंत पक्षाचा नेता म्हणून जबाबदारीने मी तुम्हाला सांगतो. बघा, कोण काय मागच्या गोष्टी खाजवत बसल्यात त्यात मला इंटरेस्ट नाहीये. ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही. आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या. आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही, आम्ही भविष्य पाहतो. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंनी युतीच्या चर्चेची जबाबदारी अनिल परब यांच्याकडे असल्याचा दावा केला. साहेबांनी सगळं सांगितलं, आम्ही कुठं नाही म्हणतो, आम्ही हात पुढे करतो, त्यांनी टाळे द्या म्हणतो आणि ते होईल. कोणी ना कोणी आता जबाबदारी घ्या आणि त्या ठिकाणी चर्चा सुरू. तर ही चर्चा सुरू झालेली होती. बैठकीमध्ये कोणाला जबाबदारी दिली का की तुम्ही जा, भेटा, चर्चा करा वगैरे? अनिल परब यांनी ती जबाबदारी घेतली होती. मला असं वाटतं की ह्या विषयावरती सद्यस्थितीत कोणती गोष्ट न बोलणं उचित आहे असं मला स्वतःला वाटतंय. कारण तो विषय वरिष्ठाच्या लेवलवरती असल्यामुळे मी वरिष्ठ नाही,
तर मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि छोट्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांसारखं बोलू नये असं मला वाटतं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चर्चेच्या गोंधळावरून टोला लगावलाय. माध्यमांमध्ये जेवढी आतुरता आहे तेवढी ठाकरे बंधूंमध्ये सुद्धा नाही असं फडणवीस म्हणाले. जेवढा इगरनेस या युतीकरता माध्यमांमध्ये दिसतोय तेवढा तो दोन भावांमध्ये दिसत नाहीये. इकडे राज ठाकरेंनी पत्रकारांचीच फिरकी घेतली. घरातून बाहेर पडत असताना राज ठाकरे यांनी कार थांबवून पत्रकारांना बोलावलं. त्यानंतर पत्रकारांनी कुठे दौरा असं विचारलं. त्यावर राज ठाकरेंनी मातोश्रीवर चाललो असं म्हणत फिरकी घेतली. नंतर बहिणीकडे कार्यक्रमासाठी जात असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे, साथ आणि प्रतिसाद मीडियाच्या माध्यमातूनच आहे. मात्र प्रत्यक्ष प्रस्ताव किंवा चर्चा सुरू झालेली नाही. अक्षय वंकणीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. एक मिनिट, हा प्रतीकचा नंबर आहे ना? हो. मग तू कोण आहेस? मी इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अच्छा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. इम्पॅक्ट सबस्टिट्यूट आहेस काय? हा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अदानी MPL आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.